करतोय मैदानावरती अविनाश येतोय नॉन सेकंड एंडला. सेकंड एंडला ओमकार अजूनही खेळतोय. सलामीचा फलंदाज आहे. सेकंड एंडला खेळतोय. 3 बॉल फेस केलेत. 1 धाव त्याच्या बॅटमधनं आली आहे. मॅच नंबर 2 मैदानावरती सुरू असताना गोलंदाज बंटीचा हा चेंडू पुन्हा टॅप केला. रनआउटची संधी पुन्हा आली होती. इथे मात्र थोड्यासाठी फलंदाज वाचलाय. त्याने बॅट आपली बॉबिंग क्रीज मध्ये मात्र नक्कीच पोहोचवली. खूप वेगाने धाव पूर्ण केली. एका धाव्याने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 2. 4 चेंडू 2 धावा. षटक पहिलं सुरू असताना गोलंदाज बंटीचं. सकाळी डावखुराचा फलंदाज नवीन फलंदाज एंटर झाला. पहिला बॉल फेस करेल अविनाश. अविनाश साठी हा चेंडू नो सांगितलं. अंपायरचा कॉल येतोय. नो बॉल. ही एक धाव अजून वाढेल धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती लागतात. षटक सुरू असताना पहिलं. हा चेंडू टॅप केलाय. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होतीये. एकाच ऍक्शनने चेंडूला अडवलं जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाज बंटीकडनं 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पहिली मॅच बघितली लो स्कोरिंग थोडीशी झाली जिथे 14 ते 15 धावा बघायला भेटल्या. आणि सेकंड मॅच सुरू असताना चांगला चेंडू होता पण थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतलं चेंडूने. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉल. अवांतरने धावफलक पुढे जाईल. 4. हा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेट इट. फलंदाज दुसरं 1 बॉल 7 अशी धाव संख्या. धावफलकावरती सिंगल डिजिट आपण बघतोय. हा चेंडू अंपायरने सांगितलंय नो. नो नाहीये म्हणजे एकच धाव. सो बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील. दिलप्रेस दादा रिव्ह्यू नसणार आहे. अंपायरला जर कोणत्याही प्रकारची जाणीव झाली तर अंपायरलाच रिव्ह्यू घेऊ शकतात. यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे अंपायरने. सो चेक केलं जाईल चेंडू नो आहे की नाही. डिसिजन आपल्याबरोबर थोड्याच वेळात येईल.
अंपायरने रिव्ह्यू घेतलाय, सो खेळाडूंना रिव्ह्यू नसणार आहे. जर डाऊटफुल अंपायरला असेल तर अंपायरच रिव्ह्यू घेऊ शकतात. ते अगोदरच तुमच्यापर्यंत नियम पोहोचवले होते आणि अंपायरनेच रिव्ह्यू घेतला. सो डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, चेक केलं जातो बॉल नो आहे की नाही. एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झालाय बघणं खूप गरजेचं आहे आणि ते चेक केलं जातं. चेंडूने अखेर टप्पा कुठे घेतलाय, आतमध्ये का बाहेर आहे, ते चेक केलं जातं. श्री इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपण स्पर्धा टेलिकास्ट लाईव्ह बघू शकतो. आणि अंपायर डिसिजन नो बॉल आहे अंपायर. यस इट इज अ नो बॉल, म्हणजे मिळतील 2 धावा. 2ने धावफलक जाईल पुढे, धावफलकावरती 9. एक चेंडू झालाय, 9 धावा धावफलकावरती, 2 वाईट हा नो बॉल. तब्बल 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयने एका बॉलवरती. पुढचा बॉल हा चेंडू टॅप केलाय, डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एकच धाव अजून मिळेल, 1ने धावफलक जाईल. 10 वरती माझकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती आपण बघतोय. हा चेंडू टप्पा पडला मध्ये येतोय, स्वीप केला चेंडूला टॅप करत एकच धाव मिळत. 2 एकच धाव मिळते या 1ने धावफलक जाईल पुढे. 3 चेंडू झाले, 3च बॉल झालेत. पहिले 2 व्हाईट बॉल आहेत, 3 बॉल अजून एक शिल्लक आहेत. 11 धावा धावफलकावरती. अक्षयचा हा चेंडू चांगला बॉल होता, आतमध्ये येतो, टप्पा पडल्यावरती टॅप करायचं होतं, बॅटची कडा घेतली आतली, चेंडू फील्ड झाला, डॉट बॉल येतो. हा चेंडू लाईन बघावे लागेल, टप्पा पडल्यावरती आतमध्ये येतोय, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती, गोलंदाजीने केले कमबॅक. 2 डॉट बॉल येतात अक्षयचे. पहिले 2 वाईड आले, नंतर सिंगल आली, नंतर नो आला. त्याच्यानंतर पुन्हा सिंगल बघायला मिळतं, पण त्याच्यानंतरचे 2 डॉट कमबॅक केले गोलंदाजाने. हा चेंडू पुन्हा टॅप केलाय, स्वीप करत चालला डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल अजून एक धाव. षटक संपन्न, दुसरं 2 षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 12 चेंडू 12 धावा धावफलकावरती लागले. 6.00च्या सरासरीने 12 धावा धावफलकावरती लागत असताना आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न, 2 गडी बाद, 12 अशी धावसंख्या धावफलकावरती बघतोय. चला स्पीडअप करा प्लीज, चेंडू द्यायचा आपण. वैभव येतोय नवीन गोलंदाज ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल वाईट येतोय, खराब चेंडूने सुरुवात झाली आहे षटकाची. वाईटने एकदा पुढे जायला दाखवले 13 वरती. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज वैभवचा स्विच इट केलाय, फिल्डर आहे तिथे. एक डॉट बॉल येतोय, वाईट नंतरचा डॉट बॉल गोलंदाज वैभवचा येतोय. मागच्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाज अक्षयने, 2 डॉट नंतर सिंगल आली. तसंच कमबॅक करावं लागेल. नो बॉल सांगितलाय, स्टान्स अगोदर वेगळा घेतला होता फलंदाज दिलपेशने, पण जसं जाणलं चेंडू बाहेर पडलाय तसं त्याला टॅप केलं. मिळाल्या 2 धावा, टाळ्या वाजून प्रोत्साहन दिलं जात आहे. 2 धावफलक जाईल पुढे, धावफलकावरती 15. एक चेंडू 15 धावा धावफलकावरती आपण बघतो. एकच बॉल झालाय, 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज वैभव. पुन्हा एकदा हा चेंडू सांगितलाय, अजून एक नो असेल, अजून एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. 1ने धावफलक जाईल पुढे 16 वरती. पहिला मॅचचा विचार केला, पहिल्या मॅच मध्ये धावा होत्या एकूण 14. 15 धाव्याचं लक्ष होतं, ती लो स्कोरिंग मॅच बघायला भेटली. पण आतापर्यंत या मॅच मध्ये 16 धावा बनल्या आहेत, एकच बॉल झालाय. सो रिक्वेस्ट आहे प्लेयरला आणि प्रेक्षकांना, आपण प्लीज पडद्यावरती जोर देऊ नका, थोडं मागे राहा मित्रांनो. जे आपण फोकस लावलेत, नक्कीच आपली रिलिंग आहे त्याच्यावरती जोर देऊ नका प्लीज, थोडं मागे व्हा, सहकार्य करा. पुन्हा आता नो बॉल येतो गोलंदाज वैभवकडनं. थोडीशी खराब गोलंदाजी होते वैभवची. पहिला बॉल वाईट आल्यानंतर
डॉट आला पण त्याच्यानंतर पुन्हा नो बॉल, त्याच्यानंतर पुन्हा नो बॉल आणि हा तिसरा जवळपास नो बॉल बघतोय. आत्ताचा बॉल चांगला होता, टप्पा पडल्यावरती असण्याचा वर्ण निघून जातोय. डॉट बॉल येतो, या चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाज वैभव. पुन्हा एकदा थोडस दबाव, 3 नो बॉल टाकलेत त्याने. आताचा बॉल वाईट असेल, लेग स्टिकच्या बाहेर चाला सोडून दिलाय चेंडू. मात्र फलंदाजाने अजून एक वाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी होती, थोडीशी दबाव आहे गोलंदाज वैभव वरती. 2 वाईट 3 नो. तब्बल या षटकामध्ये आपण बघितले 2च बॉल झालेत. आत्ताचा बॉल सुद्धा लेग स्टिकच्या बाहेर चालला, अजून एक वाईट येतोय. दबाव आणि दबाव गोलंदाजावरती आहे, त्या दबावाखाली मात्र हा तिसरा वाईट बॉल येतोय. गोलंदाज वैभव कडनं 3 वाईट 3 नो बॉल आणि 2 फेअर डिलिव्हरीज, म्हणजे तब्बल 8 बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत. आणि विचार केलं आठ बॉल आतापर्यंत टाकलेत गोलंदाज वैभवने. 2 बॉल साठी तब्बल 8 बॉल त्याने टाकलेत. आताचा बॉल मागे खेळून काढला डिक्लेअर झोन मध्ये. एक जाव मिळते. नेक्स्ट मॅच 9 स्टार ऑफ कृष्णा आणि त्याच्यासोबत तन्मय पॅकर्स. हा चेंडू ट्रॅप केला, एक जाव मिळेल इथे सुद्धा डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 ने धावफलक जाईल पुढे. 22 धावा 9 स्टार ऑफ क्रिशा आणि त्यांचा विरोधात तन्मय पॅकर्स. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण यायचा टॉस बॉक्स मध्ये नाण्यापैकी आपण करूयात. हा चेंडू अगोदरच मन बनवलं होतं, टॅप केल्या चेंडूला स्वीप करत असताना अजून एक धाव. चेंडू झाल्या षटकातील 5. शेवटचा बॉल 23. 23 धावा धापलगावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. थोडस महागडं ठरत असताना गोलंदाज. आत्ताचा बॉल नो बॉल सांगितलं अंपायरने पुन्हा एकदा. चार नो बॉल 3 वाईट बॉल या षटकात बघितला आपण गोलंदाज वैभवचे. अजून एक नो बॉल, या आता मिळतील 2 नो प्लस 1, म्हणजे 2 धावा ऍड होतील धापलकावरती. 2 ने धावफलक जाईल पुढे. 26. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आणि त्या शेवटच्या बॉल साठी मात्र हे अजून 2 बॉल एक्स्ट्रा टाकलेत. गोलंदाज वैभवने टॅप केलाय. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट झाल्या. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या संधीमध्ये धक्का 3रा दिलपेश कदमच्या स्वरूपात. मन 3 षटका धावा धापलकावरती आपण बघतोय. 26 धावा धापलकावरती 8.66 सरासरीने धावा धापलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज अतिश येतोय. वैख्वान चेंडू होता, त्याला फक्त हलकाने टच केलाय. डॉट बॉल येतोय. पहिला गोलंदाज अतिशचा. नवीन फलंदाज आहे, सॅकेट एनला खेळतोय. अंकुश पहिला बॉल प्रेस करतोय, तो सुद्धा डॉट आला. इथे स्टेप आउट होऊन गेला. असं होतं, आतमध्ये येणारा बॉल होता, अपील केलं आणि स्टेप आउट झाला. तर संपीच्या स्वरूपात विकेट नंबर
कृषा 11चा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचा पटका चांगला आहे ड्राईव्ह केला होता फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे एक धाव इथे पूर्ण करत असताना वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेट एका धावेने धापल्या जाईल 29 29 धावा शेवटचा बॉल अजूनही शिल्लक गोलंदाज 30 चला संघटक आलं का 9 स्टार ऑफ क्रिशा वारंवार कॉल करतो 9 स्टार ऑफ क्रिशा टीमचा कॅप्टन हा सेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला होता एक धाव झाली आहे प्रयत्न करायचा दुसरीचा होता नक्कीच पण मिळणार नाही एकच धाव मिळेल 29 आणि तरी मात्र धावा 30 धावा धापलकावर लागला षटक चौथा संपन्न पहिला डाव झाला संपन्न सगळ्यांना रिक्वेस्ट आहे बघा प्लीज मित्रांनो आपण जेवढे जण पडद्याच्या जवळ उभ्यात जेवढे आपण लाइटिंगचे फोकस लावलेले आहेत त्या सर्वांनी थोडं मागे व्हा प्लीज बघा सहकार्य करा आम्ही वारंवार रिक्वेस्ट करतो आणि मी इन्व्हाइट करतो प्रतीक बेडेकर दादा यांना प्रतीक बेडेकर दादा यायचं दादा आपण आपल्या शुभास्थापना करूयात या मॅचचा नाणेफेकीचा कौल मॅच नंबर 3 मैदानावरती सुरू होईल हा मॅच नंतर 9 स्टार ऑफ क्रिशा आणि तन्मय बागर्स स्पेशल कॉइन आहे नाणेफेकी होती टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला 9 स्टार ऑफ क्रिशा आणि तन्मय बॅकर्स नाणेफेकी झाली नाणेफेकी जिंकली ती म्हणजेच तन्मय बॅकर्स नाणेफेकी जिंकले डिसिजन काय असणार आहे गोलंदाजी फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं 9 स्टार ऑफ क्रिशाला बोलवा मैदानाकडे स्पर्धा आपण पुन्हा एन्जॉय करतोय गणेश नगर प्रीमियर लीग एक दिवस आपल्या नगरसाठी एक दिवस आपल्या प्रीमियर लीग साठी एक दिवस आपल्या एक जुटीसाठी आणि गणेश नगर प्रीमियर लीग वर्ष दुसरं मैदानावरती आपण एन्जॉय करतोय सुपर संडे मैदानावरती मॅच सुरू दुसरी प्रत्येक संघात 3-3 मॅचेस होतील 3-3 मॅचेसची लीग आहे लीग फॉर्मॅट मध्ये नक्कीच मॅचेस खेळवल्या जात आहेत पारदर्शक आलाय नक्कीच मकरांसाठी 3 बॉल 3 चौका त्याच्या बॅटमधून जर आले तर स्पर्धेचे आयोजक इक्बाल दादा यांच्याकडनं ₹200 कॅश प्राइज सलामी जोडी एंटर झाली एका बाजूला सूरज आणि अक्षय पहिलाच बॉल चांगला टप्पा होता डॉट बॉल येतोय डॉट बॉलने सुरुवात झाली आई बॉल खूप चांगला होता टप्पा पडल्यावरती आतमध्ये जरा दोय डॉट बॉल येतोय दुसरा करायचा 31-30 धावा तब्बल झाल्यात फायटिंग स्कोर मैदानावरती उभा केला त्याचं कारण थोडी गोलंदाजी खराब झाली पहिल्या सत्रामध्ये साईराम पॅकर्सची बॅटची कडा मागे चाललाय एक धाव एक धावेने धावफलक जाईल पुढे आपण बघतो धावफलकावरती एक धाव लागतीये स्वतःचं अकाउंट संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज सेकंड एंडला बघतो आपण अक्षयला अक्षयच्या बॅटमध्ये एक धाव येते सेकंड एंडला खेळतो 31चा पाठलाग करताना संघ टॅप केलाय फिल्डर आहे तिथे डॉट बॉल येईल 4 बॉल झालेत एकच धाव 4 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी होती चांगली फिल्डिंग सुद्धा होती एकच धाव धावफलकावर लागती 31चा पाठलाग करत असताना मैदानावरती हा चाप केलाय सरळ दिशेने फटका चाललाय सीमा रेषेच्या बाहेर या टुर्नामेंटचा पहिला चौकार येतो आणि द्वितीय सत्रातील दुसरा मास मधला फलंदाज अक्षयचा बॅटमधून शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असलेला षटकातील धावा धावफलकावरती 5 चेंडू 5 हा संघ टॅप केलाय पण आता फिल्डर आहे तिथे एकच धाव मिळेल एका धाव्याने धावफलक जाईल पुढे धावफलकावरती 6 धावा 31चा पाठलाग करत असताना अजून 18 बॉल 25 ची गरज आहे हेमंत दादा थोडासा बाजूला 6 धावा धावफलकावरती अजून येणाऱ्या बॉल शिल्लक असेल 18 धावांची गरज आहे 25
म्हणजे 8.33च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचं समीकरण थोडंसं वाढलंय. 8च्या सरासरीने 8.33च्या सरासरीने आता 18 बॉल मध्ये 25 धावा पूर्ण करायचा सेकंड एंडला. फलंदाज आपण बघतोय आता अक्षय. हा चेंडू टप्पा पडलाय, बाउन्स मिळाला थोडस चेंडूला. ओमकार आहे गोलंदाज ट्रॅकवरती. कालच्या दिवसात हा संघ बघितला आपण पॅकर्स या संघाने नक्कीच जय रागाई रियांश 11 या टुर्नामेंट मध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि त्या संघामधून ओमकार सुद्धा खेळताना बघितला आपल्याला. पण आज मात्र या गणेशनगर प्रीमियर लीग मध्ये इन ऍक्शन मध्ये खेळतो आदित्य 11 या संघामध्ये. एकने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण 7 धावा. हा सेंडू यार केला एसट्याचा मिडल एसटी वरती सेंडू. फलंदाज बाद. धक्का मैदानावरती पहिला. सूरजच्या स्वरूपात 0वरती बाद. बघा पहिला बसता धावा धपलकावरती बघतो आपण एकूण 7 वरती पहिला गडी गमावलाय. सूरज स्वरूपात 0वरती सलामीचा फलंदाज परतला. यार पुन्हा केलाय. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा 7 वरती आल्या पावली परतावं लागतंय फलंदाज आतिशला सुद्धा. बंटी मैदानावरती येतो इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती बंटीला बघतोय. 7 वरती गमावले 2. ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन्स खूप चांगले करतोय. कालही त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती तोच ओमकार. व्हाईट बॉल येतोय. आता मात्र 2 विकेट घेतल्यानंतरचा खराब चेंडू बघायला भेटला. एक दबाईने 8 वरती सिंगल डिजिट बघतोय. 4 बॉल झाले. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. टप्पा पडल्यावरती चेंडू लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. सलगचा दुसरा व्हाईट बॉल येतोय. एकने धपलक जाईल पुढे 9 वरती. 2 बॉल अजूनही शिल्लक. हा सेंडू रस्त्या दाखवल्या. लेग स्टिक उकडून काढले. धक्का मैदानावरती तिसरा 9 वर. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर चालला. टप्पा पडल्यावरती अंपायरना सांगितलं व्हाईट बॉल. एका धावेने धपलक जाईल पुढे 11 वरती. वैभवसाठी अजून एक पारितोषिक घेतोय. 3 बॉल 3 चौकार आले पण वैभवला परतावा लागतोय मैदानाच्या बाहेर. धक्का मैदानावरती चौथा वैभवच्या स्वरूपात.
पारितोषिक घ्या. मकरन्याचे 3 बॉल 3 चौकार मारले तर स्पर्धेचे प्रमुख आयोजक इक्बाल दादा यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सगळ्यांना अक्षय सरकला. सलामीचा हा फलंदाज मैदानावरती खेळतोय. बॅटचा टोला बॉल लागलाय. फलंदाज वादोल धक्का मैदानावरती 5वा. खूप पारदर्शक लागली. गोलंदाजांवरती लागली. फलंदाजांवरती आता लागतायत. गोलंदाज टाकवरती पण बघतोय अंकुश. हा चेंडू टप्पा पडलाय. थोडा बाहेर चाललाय. अंपायरनं सांगितलं व्हाईट बॉल. ललित साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 3 चौकारांसाठी इक्बाल दादा यांच्याकडनं. हा चेंडू यॉर्क केला तर टॅप केलाय. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होती. याही षटकामध्ये 2 व्हाईट बॉल जरूर आले. चेंडू झाल्या षटकात 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती धाव बघतो आपण एकूण 13 धावा धावफलकावरती. हा चेंडू यॉर्क होता. खूप चांगला चेंडू बॉटम बॅट्सचा मधून निघून जातो. डॉट बॉल. षटक संपन्न. 3रं गडी बाद एकूण झाल्या मैदानावरती पण बघतोय 5. धावा धावफलकावरती 13. 4.33च्या सरासरीने 13 धावा धावफलकावरती पाठलाग चालू. 31 येणारे बॉल शिल्लक असतील. 6 धावांची गरज आहे. 18 गोलंदाज ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज चला स्पीडअप करा प्लीज. रोहित येतो. रोहित आल्या गोलंदाज ट्रॅकवरती. 6 बॉल 18ची गरज आहे. 31चा पाठलाग करताना थोडासा बॅकफूट वरती टॅप केला. पहिलाच बॉल. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होती. रनआउटची संधी सुद्धा आली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप वेगाने धाव पूर्ण करत असताना एका धाव्याने धावफलक जाईल पुढे. 14 वरती अजूनही 5 बॉल. 14ची गरज आहे. 4 चौकार मारावे लागतील. अक्षय अजूनही किलपट्टीवरती. मकरंद आला. नवी फलंदाजाचा बॅटमधला पण बघतो. 1 धाव आल्या. 5 बॉल 17ची गरज. फुल्लर यांचा बॉल चॅप केलाय. त्याला फिल्डर आहे तिथे. डायरेक्ट हिट जरूर झालं पण तोपर्यंत बॅट आपली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचवली होती. फलंदाज मकरंदने एकच धाव. 1 धाव्याने धावफलक जाईल पुढे. 15 धावा धावफलकावरती. 16ची अजूनही गरज. हा चेंडू फटका चांगलाय. पायाने अडवलाय चेंडू. ज्या वेगाने फटका खेचला होता तेवढ्याच वेगाने पाय मध्ये आणला फिल्डरने आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला. 2 धावा मिळाल्या. फटका आई चांगला आहे. मिळेल फक्त एकच धाव. 1 धाव्याने जाईल धावफलक पुढे. 18 धावा धावफलकावरती. 13ची अजूनही गरज. 2 बॉल मध्ये 13 टॅप केलाय. आई बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल तिथे फक्त अजून एकच धाव. 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण धावा 19. 1 बॉल 12ची गरज आणि जवळपास मॅच जिंकली आहे ती म्हणजे आदित्य 11 संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक साईराम पॅकर्स आणि लगेच त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.